ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मुंबई तकवर तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा एक्झिट पोल. आता आपण जाणून घेणार आहोत राष्ट्रवादी काँग्रेसचं नेमकं काय चित्र आहे आणि त्याच्यानुसार आपण आता पुढचा एक्झिट पोल पाहणार आहोत, ज्याच्यामध्ये दोन्ही अजित पवार आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस काय त्यांचा परफॉर्मन्स देते. आपण पुढचं ग्राफिक्स फायर करून चेक करूया. राष्ट्रवादी काँग्रेस दोघांसाठी सुद्धा अस्तित्वाची लढाई आहे आणि रुद्रनी जो केलेला एक्झिट पोल आहे त्याच्यानुसार अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस 18 ते 22. एक गोष्ट याच्यामध्ये नोटीस करायला हवी, मगाचपासून अनेक आपण पोल पाहतोय ज्याच्यामध्ये एनसीपी जी अजित पवार यांची आहे ती किमान 15च्या आसपास जागा गेली एवढा तरी अंदाज दाखवण्यात आलेला आहे. आता हेच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचं बघायचं झालं तर 38 ते 42 ही गोष्ट नोट करायला हवी की शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस ज्यांच्या तुतारीची अनेक चर्चा झालेली आहे ते जरी आपण पाहत असलो तरी सुद्धा 85 जागा लढवून ती 40 पर्यंत सीमित राहते. हाच मुद्दा घेऊन आपण जाऊया. संजय जोग सर आपल्या सोबत आहेत आणि त्यांच्याकडनं आपण समजून घेणार आहोत. तत्पूर्वी आपण इंट्रोड्यूस करायला हवं ते म्हणजे की मुंबई तकच्या स्टुडिओमध्ये आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत मुंबई तकचे संपादक साहिल जोशी सर. सुरुवात साहिल सरांकडनं करते आणि अर्थात जोग सर तुमच्याकडे सुद्धा येते. राष्ट्रवादी काँग्रेसचे आपण आतापर्यंत अनेक एक्झिट पोल पाहिले, 3 ते 4 एक्झिट पोल आपण प्रेक्षकांना दाखवलेले आहेत. दोन्ही राष्ट्रवादींबद्दल हे बोलायला हवं की अजित पवार यांची राष्ट्रवादी सुद्धा 15 ते 20च्या घरापर्यंत जाते, पण तीच शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस मात्र ज्यांचं एम आहे खरं तर की पवार 85चे आहेत तर आपल्याही तेवढ्या जागा यावा. आता एवढा 100% स्ट्राईक रेट असणं या सिच्युएशन मध्ये फारच कठीण आहे, पण 70 पर्यंत पण जाताना पाहायला मिळत नाहीये. कसं आहे की मला असं वाटतं की बऱ्याच ठिकाणी ज्या ठिकाणी अजित पवारांचे आमदार की जे 3-3, 4-4, 5-5 टर्म निवडून येतात राष्ट्रवादी काँग्रेसकडून 1999 पासून सलग ते निवडून येतात, त्याच्या आधी सुद्धा ते काँग्रेसचे आमदार म्हणून त्या ठिकाणी होते. त्या आमदारांकडे जर आपण लक्ष घातलं तर अनेक पोल्समध्ये ही गोष्ट पण दिसत होती की आमदारांच्या विरोधामध्ये फार काही अँटी इन्कम्बन्सी नव्हती. त्याचा इम्पॅक्ट हा असू शकतो त्याच्यामध्ये, पण तरी सुद्धा बऱ्याच ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांनी कव्हरअप केलेलं त्याच्यामध्ये बघायला मिळतंय. लोकसभा निवडणुकीमधलं एक वेगळी परिस्थिती होती आणि त्याच्यामुळे हे पोल सगळे इंटरेस्टिंग का दिसत आहेत आपल्याला याचं कारण असं आहे की लोकसभेमध्ये क्लिअर मॅन्डेट होतं की आयदर ही साईड किंवा ती साईड. विधानसभेमध्ये मात्र त्याला अनेक फाटे फुटले. त्याच्यामध्ये अनेक ठिकाणी रिबेल्स आपल्याला बघायला मिळाले, अनेक ठिकाणी छोटे पक्ष त्या ठिकाणी बघायला मिळाले. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी असेल, मनसे असेल किंवा एमआयएम असेल, हे फॅक्टर त्या पद्धतीने नव्हते. एमआयएमने तर फारच कमी सीट लढवल्या. वंचित बहुजन आघाडीच्या बाबतीमध्ये लोकांनी क्लिअरली ठरवलेलं होतं की आम्हाला एक बाजू सिलेक्ट करायची आहे, महायुती किंवा महाविकास आघाडी. ती परिस्थिती विधानसभेमध्ये नाही आणि त्याचा फटका कुठेतरी बसू शकतो. जी एक गठ्ठा मतं एका बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांना पश्चिम महाराष्ट्र आणि या सगळ्या भागात पडत होती, तरी सुद्धा जर आपण बघितलं तर रुद्र लोकशाहीच्या पोलमध्ये सुद्धा एनसीपी एसपी हे बेटर परफॉर्म करतं हे आपल्याला त्याच्यामध्ये बघायला मिळतंय. म्हणजे त्या दोघांच्या तुलनेमध्ये अजित पवार टिकून राहिलेले आहेत. आणि यावेळेस तू बघितलं असेल तर अजित पवारांनी काय म्हणतात त्याला कॉन्स्टिट्युएन्सी वाईज कॅम्पेन वरती जास्त भर दिलेला होता. कॉन्स्टिट्युएन्सी कॅम्पेन मध्ये त्यांनी सगळ्यात जास्त त्याच्यामध्ये लक्ष दिलेलं होतं. त्यांचे जाहीरनामे सुद्धा त्यांनी कॉन्स्टिट्युएन्सी वाईज डिक्लेअर केलेले आपल्याला बघायला मिळत होते त्याच्यामध्ये. त्या दृष्टीने जर आपण बघितलं तर हा पोल त्यामध्ये अत्यंत इंटरेस्टिंग ठरतो. अजून अनेक गोष्टी व्हायच्या आहेत. अजूनही अनेक ठिकाणी क्लोज कॉन्टेस्ट सीट्स आहेत. प्रत्येक पोल हा कन्फ्युज आपल्याला त्या पद्धतीने वाटतोय, कारण क्लोज कॉन्टेस्ट सीट सुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत. त्या कुठल्या बाजूला झुकतील हे आपल्याला अजूनही त्याच्यामध्ये शिवसेनेचे नंबर सुद्धा इंटरेस्टिंग आहेत. पण तत्पूर्वी मला असं वाटतं राष्ट्रवादीच्या मुद्द्यावर आपण जोग सरांकडे सुद्धा जायला हवं. आणि जोग सर, काय वाटतं निधीची, म्हणजे एकीकडे योजनांची तिकडे घोषणांचा पाऊस पडलेला आहे, पण अजित पवारांच्या बाबतीत निधीची चांगली बरसात झालेली आहे का की जेणेकरून ते किमान 18 ते 20 तरी जागा आणू शकतील? पवारांच्याकडे त्यांच्या ज्या पक्षामध्ये जेव्हा बोलत होतो तेव्हा ते असं सांगत होते की आमच्या ज्या काही 56-57 आहेत त्यापैकी आम्ही 40चा करणारच, आमचा स्ट्राईक रेट वाढणारच. मग 40चे जेव्हा ते चर्चा करत होते आणि त्यावेळेस जर का 18-22 वर येत असतील तर मला असं वाटतं त्यांच्या दृष्टीने तर बराच स्ट्राईक रेट अचीव्ह करतायत. आता शरद पवारांच्या पक्षाबद्दल बोलूया. पक्ष तुटलेला, राष्ट्रवादींनी त्यांनी स्वतःहून उभार केला. त्यानंतर लोकसभेमध्ये जसं शाहीर म्हणाल तसं वेगळ्या ऐकून असलेल्या सरकमस्टन्सेस मध्ये सुद्धा 10 लढवून 8 आणल्या. पण त्यानंतर शरद पवारांनी 72 सभा ऍड्रेस केल्या असतील किंवा जयंतराव पाटलांनी त्यांची शिवस्वराज्य यात्रा 1.5 महिना महाराष्ट्रामध्ये स्वतंत्र जाऊन फिरवली असेल पक्षासाठी. पण जेव्हा सिलेक्शन ऑफ कॅन्डिडेट्स होते त्यावेळेला काही ठिकाणी गफलत झाली का, आणि ती जर झाली असतील तर त्याचा फटका राष्ट्रवादीला बसलाय का, हे आत्ताच्या तरी या एक्झिट पोलवरनं दिसतंय. दुसरं इंटरेस्टिंग, हे सर्व करत असताना सुद्धा ज्या ठिकाणी जसं साईन म्हणाला तसं ज्याला राष्ट्रवादी पक्ष म्हणजे पहिल्यापासून काय होता की इट वॉज अ पार्टी ऑफ अ डिस्ट्रिक्ट टायकून्स. बस त्याच्या कॉन्स्टिट्युएन्सीचे ते राजे होते, तेच संबंध लढवायचे,
तेच संबंध विकासाची मार्ग दाखवायचे आणि त्याच विकासातून ते परत सत्तेमध्ये यायचे. मला असं वाटतं त्या एकूण ज्या परिक्रमेतनं किंवा या एकूण ज्या सायकल मधनं जेव्हा जे सगळे जे आलेले होते, अशातले जेव्हा जे राष्ट्रवादीचे काही बलाढ्य नेते दादांबरोबर गेले, त्याचा त्यांना तो एक ऍडव्हान्टेज मिळाला की तो त्यांची सुप्रमसी राखण्यात ते यशस्वी होताना दिसत आहेत. पण शरद पवारांकडे त्यांनी एक चांगलं केलं की जे सुप्रिया सुळे सतत म्हणायच्या की तुम्ही तिसऱ्या चौथ्या रांगेत बसणारे आता पहिल्या रांगेत आलात, त्यामुळे पर्यायाने तुम्हाला एक नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. आणि त्या दृष्टीने शरद पवारांनी बरेचसे असे कॅन्डिडेट हे नौखे असे जे दिले आणि त्याच्यातनं त्यांनी त्यांचे जे नेतृत्वाचे गुण आहेत ते पार करण्यासाठी एक त्यांना संधी दिली आणि तिथेही ते काही बाबतीत सक्सेसफुल झाले. पण 80-85 सीटा लढवून जर का ते हाफ पे मार्क करत असतील तर मला असं वाटतं पवारांनी जी काही मेहनत घेतली त्या कॉन्टेक्स्ट मध्ये बघायचं झालं तर ते कुठेतरी एकूणच पक्ष म्हणून कुठेतरी कमी पडल्यासारखा दिसतो. परत मी तेच सांगतो, हे आता एक्झिट पोलचे अंदाज आहे, वास्तव काय होईल यासाठी 23 तारखेला थांबावं लागेल. आणि शेवटचा मुद्दा सांगतो, हे सर्व करत असताना सुद्धा दोन पक्षामध्ये जे सातत्याने एक बिंबवण्यात आलं ते म्हणजे की शरद पवार आता जसं म्हणतात ना, टाइम इज फॉर अ वेटरन लीडर टू स्टॉप अँड गिव्ह म्हणजे ज्याला म्हणतात मेटल टू अदर. अजित पवार हे सातत्याने ते सांगत राहिले आणि तिथे कुठेतरी अजित पवारांकडे असणारे जे कोण सेकंड थर्ड ज्या फळीतले जे नेते गेले होते त्यांना असं वाटलं की आपला काळ हा अजित पवारांबरोबर राहिलो तर राहणार आहोत आणि पर्यायावर त्यासाठी जुटेंगे तो जितेंगे ह्या शर्यतीत त्या पद्धतीने ते कुठेतरी लढले दिसत आहेत. आणि शरद पवार हे एकटे आणि त्याला अफकोर्स जयंतराव असतील, अमोल कोल्हे असतील, सुप्रिया असतील, त्यानंतरचे जे जे कोणी होते ते त्यांच्या सीमित कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये राहिले आणि त्याचा कुठेतरी एक जो म्हणतात ना डेफिसिट या संबंध याच्यात शरद पवारांच्या पार्टीला इथे तरी झालेला दिसतोय. मला असं वाटतं की आपण आता राष्ट्रवादी सोबतच शिवसेनेची सुद्धा चर्चा करणं गरजेचं आहे. त्यामुळे पुढचा आपण पोल डायरीमध्ये पाहूया की शिवसेनेसाठी किती जागा देण्यात आलेल्या आहेत. पवारांसाठी जशी लढत महत्वाची आहे तसं ठाकरे आणि शिंदे यांच्यासाठी सुद्धा ही लढत महत्वाची आहे. रुद्रमध्ये शिवसेना जी शिंदेची आहे त्यांच्यासाठी 30 ते 35 जागांचं प्रेडिक्शन करण्यात आलेलं आहे आणि हेच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठीचं प्रेडिक्शन आपण पाहिलं तर ते 39 ते 43 इतक्या जागांचं प्रेडिक्शन करण्यात आलेलं आहे. फारसा फरक, याचा अर्थ शिवसेना शिंदेची जी आहे आणि ठाकरेंची जी आहे मध्ये फरक आपल्याला असलेला पाहायला मिळत नाहीये. आणि ह्याचंच उत्तर आपण आता साहिल सरांकडनं जाणून घेऊया आणि त्याच्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीची कंबाईन चर्चा अभिजित सरांकडनं करून घेऊया. काय वाटतं, शिंदे आणि ठाकरे लोकसभेसारखाच क्लोज कॉन्टेस्ट असेल? ऑफकोर्स आहे आणि तो अशा करता राहिलेला आहे ना. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, मी पोलच्या आकड्यांमध्ये जाण्यापेक्षा एक गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे. एक इंटरेस्टिंग गोष्ट आपल्याला लक्षात आलेली आहे की शिवसेना एकत्रित असताना ज्या वेळेस नॉर्मली असं बघितलं जातं की जेव्हा दोन पक्ष अलायन्स मध्ये लढत असतात त्यावेळेस त्या दोन पक्षांना एकमेकांची मतं किती मोठ्या प्रमाणात ट्रान्सफर होतात त्याच्यावरती डिसाईड होत असतं की एकत्रितपणे ते पक्ष कुठपर्यंत पोहोचू शकतील. आता ह्याच्यामध्ये असं नेहमी बघायला मिळालेलं आहे की भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना जेव्हा एकत्रित इलेक्शन लढवत होते त्यावेळेस भारतीय जनता पार्टीची जेवढ्या प्रमाणात मतं, म्हणजे त्याच ठिकाणी जर भाजपचा उमेदवार असता त्याला जेवढी मतं पडली असती त्याच्यापेक्षा कमी मतं ही जेव्हा शिवसेनेचा उमेदवार त्या ठिकाणी असेल त्यावेळेस ती ट्रान्सफर व्हायची. हेच ज्यावेळेस एकनाथ शिंदेचा कॅन्डिडेट झाला, म्हणजे एकनाथ शिंदेची शिवसेना ज्यावेळेस निवडणूक लढवायला लागली त्यावेळेस ओरिजिनल पूर्ण एकत्रित शिवसेनेपेक्षा पण जास्त मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीची मतं ही शिवसेनेला ट्रान्सफर व्हायला लागली. आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेसची म्हणून जी काही मतं ज्या ज्या ठिकाणी आहेत ती मतं सुद्धा शिवसेना युबीटीला मोठ्या प्रमाणात ट्रान्सफर होताना आपल्याला लोकसभा निवडणुकीत पण दिसली आणि तोच ट्रेंड कुठेतरी विधानसभा निवडणुकीत पण कंटिन्यू होताना बघायला मिळत होता. कारण ती मतं ही प्रिडॉमिनंटली ही भारतीय जनता पार्टीच्या विरोधातली मतं होती आणि त्यामुळे ती मतं त्या पद्धतीने ट्रान्सफर होताना बघायला मिळत होती. या दृष्टीने जर आपण बघितलं तर ओरिजिनल शिवसेनेची स्प्लिट झालेली मतं, त्याच्यामध्ये ऍडिशनल होणारी मतं, ह्याच्यावरती सगळ्या गोष्टी डिपेंड असल्यामुळे त्या दोघांची कॉन्टेस्ट ही एकमेकांच्या विरुद्ध आपल्याला तेवढीच प्रकर्षाने बघायला मिळत होती. मग त्याच्यामध्ये मुंबईमध्ये शिवसेना युबीटी स्ट्रॉंग, कोकण ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेची शिवसेना स्ट्रॉंग, आणि कारण त्यांच्याकडे त्या पद्धतीचे नेते आणि म्हणजे शिवसेनेतले नेते हे त्यांच्याकडे ट्रान्सफर झालेले आपण बघितले. आणि शिवसेना संघटना असतानाचा पक्ष आणि शिवसेना पॉलिटिकल पार्टी म्हणून झालेला पक्ष, त्याच्यानंतर प्रत्येक पक्षामध्ये ज्या पद्धतीने होतं की रिजनल लोकल सत्रप्स आपले तयार होतात. त्या माणसामध्ये भास्कर जाधव शिवसेनेतनं एनसीपीत गेले, एनसीपीतनं निवडून आले, एनसीपीतनं शिवसेनेत आले, शिवसेनेतनं निवडून आले. एक्झॅक्टली त्याच पद्धतीने राणे
काँग्रेसमध्ये गेले निवडून आले, शिवसेनेत भाजपमध्ये गेले निवडून आले, पुन्हा त्यांचा मुलगा आता शिवसेनेत लढतोय, तिकडची जागा आता फार इंटरेस्टिंग झालेली आहे. तर हा ट्रेंड जो आहे ना, त्याच्यामुळे शिवसेना वर्सेस शिवसेना फाईट ही अत्यंत क्लोज फाईट आपल्याला प्रत्येक ठिकाणी बघायला मिळणार आहे. अनुजा, मला खरं तर फुटी संदर्भात प्रश्न विचारायचाच होता, पण रुद्रचे पुढचे आकडे सुद्धा आलेले आहेत. आपण पुढचे आकडे समजून घेऊया की रुद्रच्या एक्झिट पोलमध्ये आता भाजप आणि काँग्रेसचं चित्र हे नेमकं कशा पद्धतीने मांडण्यात आलेलं आहे. रुद्रने केलेल्या एक्झिट पोलनुसार भाजपला 80 ते 85 जागा, म्हणजे फार निराशाजनक नाही, कारण एनिवेज लोक प्रेडिक्ट करतात की ते 105 पर्यंत जाऊ शकणार नाहीत, पण त्या तुलनेमध्ये किमान 80 ते 85 जागा घेऊ शकतील असं रुद्रचं प्रेडिक्शन आहे. हेच काँग्रेसचं जर आपण पाहिलं तर ते 48 ते 55 जागा घेतील, म्हणजे साधारणतः आहेत त्या सीट्स पेक्षा 10 जागा इथून तिथून मागे पुढे होतील, पण एवढाच अंदाज त्यांच्याबद्दल वर्तवण्यात आलेला आहे. इतर जर पाहिलं तर त्यांनी चांगला चंग घेतलेला आहे, 18 ते 23. मग त्याच्यामध्ये बंडखोर असू शकतात, अपक्ष असू शकतात, लहान छोटे मोठे पक्ष सुद्धा असू शकतात, आणि खऱ्या अर्थाने मग तेच किंग मेकर सुद्धा असू शकतात. आणि यासोबतच जर ओव्हरऑल पिक्चर जर आपण पाहिलं तर महाविकास आघाडी बहुमताच्या अतिशय जवळ 125 ते 140 पर्यंत जाऊ शकते. महायुती याचं जर आपण चित्र पाहिलं तर ती 128 ते 142 पर्यंत जाऊ शकते. म्हणजे ही तर एवढी महत्वाची परिस्थिती बनून जाईल की यावेळेला तर डेफिनेटली घोडे बाजार होईल. त्याच्यानंतर हॉटेलमध्ये आमदारांना ठेवावं लागेल अशी परिस्थिती आपल्याला रुद्रच्या या एक्झिट पोल मधनं पाहायला मिळते. 128 ते 142च्या घरामध्ये महायुती जाऊ शकते आणि महाविकास आघाडी सुद्धा 140 पर्यंत जाऊ शकते. ही फार ट्रिकी सिच्युएशन बनणार आहे. याचबद्दल आपण समजून घेऊया अभिजित सरांकडनं. काय वाटतं, महाविकास आघाडी आणि महायुती सगळेच जर 140 पर्यंत जाऊन टेकले, किती दिवस आणखीन आपल्याला विदाउट वीक ऑफ काम करावं लागेल? जर असं काय झालं तर 2019 सारखं आपल्याला पुढच्या 2 महिने हेच काम करायला लागेल असं मला वाटतं. म्हणजे डिसेंबर तर अख्खा जाईल, 5 वर्ष, हा, आणि 5 त्याच्यानंतरची 5 वर्ष तर त्याच्यावरती येते. मग पुढची 5 वर्ष मग त्याच्यावर पण हा, म्हणजे पुढची 5 वर्ष पण मग राऊत सरांचा बाईट जो आहे तो डीएनडी आपल्याला रोज सकाळी माणूस पाठवायला लागेल, एवढं मात्र खरं आहे. म्हणजे ठीक आहे, पण हा विनोदाचा भाग झाला. पण गंमत अशी आहे ना की बघा, 80 ते 85 जागा इथे जर भाजपला दाखवत असेल तर भाजप मगाशी मी म्हटल्याप्रमाणे 50% त्यांचा स्ट्राईक रेट जवळपास ते दाखवतात, आणि 50% स्ट्राईक रेट पर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना विदर्भ मध्ये त्यांना चांगली कामगिरी करावी लागेल. कारण एनिवेज त्यांना मराठवाड्यामध्ये गेल्या वेळी एवढी चांगल्या जागा मिळणार नाहीयेत. गेल्या वेळेला त्यांना विदर्भामध्ये 29 जागा मिळालेल्या होत्या, त्यापेक्षा अधिक जागा त्यांना तिथून कमवाव्या लागतील, आणि मग रेस्ट ऑफ महाराष्ट्रामधून त्यांना 50 जागा मिळवाव्या लागतील. आता गंमत अशी आहे की गेल्या वेळेच्या 29 जागा त्या रिटेन करतायत का, तर विदर्भातल्या जेव्हा नेत्यांशी किंवा विदर्भातल्या जेव्हा पत्रकारांशी आपण बोलतो आहोत त्यावेळेला ते काही तसं दिसतंय चित्र, असं काही तिथं वाटत नाहीये. कारण तिथं गेल्या वेळेची सिच्युएशन फार काही चेंज झालेली नाहीये. पण आताच्या घडीला काही मतदारसंघांमधली गणितं बदललेली आहेत का, तर ती निश्चितपणे बदललेली आहेत. जसं की तू पण फिरलीस, तुला कल्पना आहे की तिथं तक्रार आहे की केदार काम करत नाहीयेत शिवसेनेचं, किंवा आपल्याला कल्पना आहे की बडनेरा किंवा या सगळ्या परिसरामध्ये कशा पद्धतीनं काम चालू आहे, किंवा काँग्रेस आणि शिवसेनेमधलं जे वॉर आहे विदर्भामध्ये तशाच पद्धतीचं शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये एक वेगळं वॉर इथं पश्चिम महाराष्ट्रामध्ये चालू आहे. मला असं वाटतं की हे जे आकडे दिसत आहेत अपेक्षेपेक्षा कमी महाविकास आघाडीला आणि महायुतीच्या बाजूने दिसत आहेत, हे महायुतीनं आपसातली तंटे मिटवल्यामुळे आहे आणि महाविकास आघाडीच्या आपसातल्या ऍस्पायरेशन वाढल्यामुळे आहे. कुणीच कुणाला जास्ती जागा लढू द्यायच्या नाहीत. म्हणजे काँग्रेसला अनुकूल परिस्थिती असताना विदर्भामध्ये जास्त जागा लढता आल्या नाहीत. अजून त्यांना 4-5 जागा जास्त लढता आल्या असत्या ऍक्च्युअली, पण त्या लढल्या नाहीत, त्यांना लढता आल्या नाहीत. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की ज्या पद्धतीने आपण बघितलं की दीपकआबा साळुंकेंचा मतदारसंघ आहे, सांगोल्यामध्ये काय झालं, किंवा पाटणमध्ये काय झालं, किंवा आपण सोलापूरमध्ये बघितलं तिथं काय झालं, तर अशा अनेक ठिकाणी तिथं अपक्षांचं किंवा बंडखोरीचं राजकारण झालं. आज तर कमालच झाली. म्हणजे आज स्वतः सुशीलकुमार शिंदेनी इंडिपेंडेंट कॅन्डिडेटला पाठिंबा दिला. ही कुठल्या प्रकारची कुठल्या प्रकारची महाविकास आघाडी हे काही कळत नाही. त्यामुळे आघाडीच्या 140 ज्या येतात ना त्या खराब म्हणजे आता ह्याच्यामध्ये दाखवत आहेत. मला असं वाटतं रामटेक 4 जिल्हे आहेत की ज्या ठिकाणी काँग्रेसने जी काही गडबड केली आहे ना त्याचा फटका महाविकास आघाडीला बसणार आहे. एक गडचिरोली, दुसरा रामटेक, तिसरा सोलापूर. हे 3 जिल्हे मला स्पेसिफिकली दिसत आहेत की ज्या ठिकाणी काँग्रेस आणि शिवसेनेचं भांडण किंवा काँग्रेसने केलेली गडबड याचा फटका हा महाविकास आघाडीला बसणार. हे 3 जिल्हे तर मला स्पष्टपणे त्याच्यामध्ये शिवसेनेने केली ती चूक म्हणजे एक प्रकारे आता काँग्रेस करते असं तुमचं प्रेडिक्शन आहे? निश्चितपणे ती चूक होते, आणि या सगळ्या आपसातल्या भांडणामुळेच. म्हणजे काँग्रेसनी 110 पर्यंत जागा लढाव्यात अशी त्यांची इच्छा होती, मात्र शिवसेनेनं शेवटपर्यंत ताणून धरलं.
शिवसेना 94 पर्यंत पोहोचली, पण तिकडे त्या दोघांच्या भांडणामध्ये हळू करत राष्ट्रवादी 87 जागांवरती पोहोचली येऊन. ज्या तिसरी आणि चौथी लिस्ट, बीड जिल्ह्याची लिस्ट तर बघण्यासारखी होती खरं तर राष्ट्रवादीची, शरद पवारांची. म्हणजे त्या लिस्टकडे बघितल्यानंतर काही उमेदवारांना त्यांनी का उभं केलं हा प्रश्न पडला. तिथं ज्योती मेटे उभ्या राहिल्या, तिथंच त्यांनी संदीप क्षीरसागरांना उमेदवारी दिली. ज्योती मेटेंचा पक्षप्रवेश करून घेतल्यानंतर सुद्धा त्या अपक्ष उभ्या राहिल्या. त्याप्रमाणे अनेक मतदारसंघांमध्ये बीड जिल्ह्यांमधल्या परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे मला असं वाटतंय की नंतर महाविकास आघाडीतल्या इच्छुकांची गर्दी जशी वाढली तसा त्यांचा कंट्रोल जो आहे तो सुटत गेलेला आपण पण बघितलेला आहे त्या काळामध्ये. आपण आणखीन याच्यावर बोलूया, पण एक आणखीन एक्झिट पोल आलेला आहे तो घ्यायचा आहे आणि तो घेऊन आपण संजय जोग